ಯುವತಿ ಜೊತೆ ರಸ್ತೆಯಲ್ಲಿ ಅಸಭ್ಯ ವರ್ತನೆ ತೋರಿದ ಪ್ರಭಾವಿ ರಾಜಕಾರಣಿಯ ಮಗ. ಈ ರಾಜಕಾರಣಿಗಳ ಮಕ್ಕಳಾಗ್ಬಿಟ್ರೆ ಇವ್ರಿಗೇನು ಎರಡು ಕೊಂಬಿರುತ್ತಾ? ಯಾಕಂದ್ರೆ ತಮ್ಮ ಪ್ರಭಾವದಿಂದಾಗಿ ಗಾಂಚಲಿಯಿಂದಾಗಿಯೇ ಸಾರ್ವಜನಿಕವಾಗಿ ಹೆಂಗೆ ವರ್ತಿಸಬೇಕೆಂಬ ಕನಿಷ್ಠ ಪ್ರಜ್ಞೆಯೂ ಕಾಮನ್ ಸೆನ್ಸು ಇಲ್ಲದೆ ಅಹಂಕಾರ ದರ್ಪವನ್ನ ತೋರಿಸಿರ್ತಾರೆ. ಇಂತಹದೇ ಘಟನೆ ಇದೀಗ ಬೆಳಕಿಗೆ ಬಂದಿರುವಂತದ್ದು ಹೌದು. ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ನವನಿರ್ಮಾಣ ಸೇನಾ ನಾಯಕ ಜಾವೇದ್ ಶೇಖ್ ಇವರ ಮಗ ರಾಹಿಲ್ ಜಾವೇದ್ ಶೇಖ್ ಕುಡಿದು ಕಾರನ್ನ ಓಡಿಸಿದ್ದು ಅಲ್ಲದೆ ಡಿಕ್ಕಿ ಹೊಡೆದು ನಂತರ ನಟಿ ರಾಖಿ ಸಾವಂತ್ ಅವರ ಆಪ್ತೆಯಾಗಿರುವ ರಾಜಶ್ರೀ ಎಂಬ ಮಹಿಳೆ ಜೊತೆ ಕಿರಿಕನ್ನ ಮಾಡಿದ್ದಾನೆ. ಸಾಲದಕ್ಕೆ ಶರ್ಟ್ ಬಿಚ್ಚಿ ಅಸಭ್ಯವಾಗಿ ರಸ್ತೆಯಲ್ಲೇ ವರ್ತಿಸಿದ್ದಾನೆ. ಈ ವಿಡಿಯೋ ಇದೀಗ ಸೋಷಿಯಲ್ ಮೀಡಿಯಾಗಳಲ್ಲಿ ಸಿಕ್ಕಾಪಟ್ಟೆ ವೈರಲ್ ಆಗ್ತಿದೆ. ಮುಂಬೈನಲ್ಲಿ ಇದು ವಿವಾದವನ್ನ ಹುಟ್ಟು ಹಾಕಿರುವಂಥದ್ದು ಭುಗಿಲೆದ್ದಿದೆ. ಸ್ಥಳಕ್ಕೆ ಅಂಬೋಲಿ ಪೊಲೀಸರು ಬಂದರೂ ಕೂಡ ಇವನ ಹುಚ್ಚಾಟ ನಿಲ್ಲಿಸೋದಿಲ್ಲ. ಅಂದ್ರೆ ರಾಜಕಾರಣಿಯ ಪ್ರಭಾವಿ ಮಗ ಅನ್ನೋದು ಅಷ್ಟು ಕಿಕ್ಕೇರಿಸಿರುತ್ತೆ, ಎಣ್ಣೆಗಿಂತಲೂ ಮತ್ತನ್ನ ತರಿಸಿರುತ್ತೆ. ಇದೀಗ FIR ದಾಖಲಾಗಿದೆ ಈತನ ಮೇಲೆ. ಇನ್ನಾದರೂ ಇಂತಹ ಪುಂಡಾಟಗಳನ್ನ ಈ ರಾಜಕಾರಣಿಗಳ ಮಕ್ಕಳು ಬಿಡಬೇಕು, ಇಲ್ಲಾಂದ್ರೆ ರಸ್ತೆನಲ್ಲೇ ಬಟ್ಟೆ ಬಿಚ್ಚಿಸಿ ಇನ್ನಾದರೂ ಇಂತಹ ಪುಂಡಾಟಗಳನ್ನ ರಾಜಕಾರಣಿಗಳ ಮಕ್ಕಳುಗಳು ಬಿಡಬೇಕು, ಇಲ್ಲಾಂದ್ರೆ ರಸ್ತೆಯಲ್ಲಿಯೇ ಬಟ್ಟೆ ಬಿಚ್ಚಿಸಿ मी राश्री मोरे. अरे राजश्री मोरे तू कोण आहेस भाई? अरे मी नाही रे, मी एक बिचारी काम करणारी मुलगी आहे. मी अरे कोण आहे? माझा बाप ना भेंडचो महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आहे. तुझा बाप महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे. हा कोण? मनसेवाले. हा अच्छा, आणि तू दारू पिऊन माझ्या गाडीवर चढणार, गाडी अरे ठोकणार. काय भेंडचो तू पैसे घे. अच्छा, तू मला शिव्या देतोयस. हा दे शिव्या, दे शिव्या मला. नाही इकडे जा, इकडे सांभो आणि मग माझ्याकडे ये. कुठं का थांबव एक मिनिट. हा बोल. गाडी कुणाची ठोकली तू, त्यांची की माझी? कोणाला बोलशील? कोणाला बोलशील? हॅलो, साहेबांना पाठव ना. हे बघा, हे हा राहील, पिऊन आहे ना, हे बघा दारू पिऊन आहे ना यांची हा राहील, हा मला शिव्या देतोय, हा मला भेंचोद बोलतोय, हा मला शिव्या देतोय, हा बोलतोय माझा बाप हा आहे तो आहे. कोण आहे तुझा बाप? तू माझ्या गाडीवर चढलायस, वीरा देसाईच्याकडून पुढे आंबोली मला माझी गाडी ठोकलेस आणि तू मला पैशाची धमकी देतोयस. हा राहील, हा मनसेचा आहे, हा बघा. आणि तू लाईव्ह आहेस आता. तुला पूर्ण मुंबई बघणार, तुला सगळा इंडिया बघणार आता. बोल, दे शिव्या तू मला. हॅलो, ये मनसे के लोग जो पूरे दुनिया को बोलते हैं मराठी में बोलो, मराठी में बोलो, और मराठी नहीं आती है तो यहाँ पे मत रहो. और ये लड़का मनसे वाला राहिल, ये मुझे गाली दे रहा है इतने लोगों के सामने. ये देखो, और इसने मेरी गाडी ठोकी आहे. आणि मराठी लोकांना फक्त मराठीच बोलायचं आहे. आणि हे दारू पिऊन चाललेत हे मनसेवाले. गाडी तो चावी पण द्यायला मागत नाही. मग गाडी तो इकडे सगळी पब्लिक जमली. ही बघा पब्लिक, हा मला शिव्या देतोय. ह्याचं नाव आहे राहिल शेख. कारवाई करायची. आणि हे बघा मी तुम्हाला दाखवते. हे बघा, हे बघा. मला मराठीमध्ये माफी मागवायची होती का? हे कर्म असतात. हे बघा, हे तुमचे कर्म रे मनसेवाल्यांचे. अरे मला घे बघून. तू पण इकडेच आहे, मी पण इकडे. हो घे बघून. हा मला धमकी देत आहे. हा घ्या, हो दे धमकी. नाही, त्यानं कार्ड दाखवलं. यावं लागेल मला. जरा तो खूपच कामाच्या आता इकडे समोरासमोरच झालं. दे धमकी, आम्हाला गाडी दे धमकी. काय बोलला सत्ता? ते वीरा देसाईच्याकडून सरळ येतो ना, आंबोली चौकीच्या इकडे, चौकीच्या इकडे पुढे तिकडे. काय बोलला तू आता? मी पण इकडे आणि तू पण इकडेच. स्टेशनच्या अलीकडे इकडे वीरा देसाईच्या इकडे बॅरामती. काय रे तुमच्याकडे कपडे पण नाहीत का घालायला? मग लोकांना मराठी बोलायला शिकवता? कपडे नाही आहेत? मेट्रो तिकडे आलं, त्याने गाडी त्याला थांबवलं, दरवाजा उघडला पण त्यांनी तशीच गाडी पळवली त्याने. ती मॅडम बोलली की बसा बसा साहेब, माझी गाडी ठोकली वगैरे म्हणून. गाडी पण कोणाची ठोकली? राश्री मोरे. अरे मी मराठीमध्ये बोलणारी, बिझनेस करणारी, तुमच्यासारखी दारू न पिणारी आणि मेहनत करणारी मुलगी राश्री मोरे. आपण भेटू ना. हो इकडून येतो ना आपल्या. आपण भेटू. भेटू रे, खूप चांगलं भेटू आपण. हो 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 हो. तू माझी गाडी ठोकून खूप छान काम केलंयस. तुला माहितीये थांबलं पाहिजे होतं, तुला थांबवत होतो. तुला गाडी चालवायला पण येत नव्हती. हो, वीरा देसाई.
तू मला ताई पण बोलतोय, तू मला भेंचोत पण बोलतोय, तू ठरव. ಹೆಚ್ಚಿನ ವಿಡಿಯೋಗಳಿಗೆ ಪ್ರತಿಧ್ವನಿ ಯೂಟ್ಯೂಬ್ ಚಾನೆಲ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿ, ಬೆಲ್ ಐಕಾನ್ ಕ್ಲಿಕ್ ಮಾಡಿ.